आज आपण सिंपल डीप नेक कुर्ती बघणार आहोत. त्याचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. स्टिचिंगचा व्हिडिओ मी पुढच्या वेळेस घेऊन येणार आहे. चला तर मग सुरू करूया ड्राफ्टिंगला. हे डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती मी ड्राफ्टिंग करते. मेन फॅब्रिक मी डबल फोल्ड घेतलेलं आहे. आता मी फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करते. आधी एक स्ट्रेट लाईनवरती ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. हे फ्रंट पार्टचं आहे. डायरेक्ट मेन फॅब्रिक, कारण की मला याला अस्तर लावायचं नव्हतं, त्यामुळे मी मेन फॅब्रिकवरच घेतलं आहे. आता शोल्डर डिवाइड 2 करून वरती मार्क करायचं आहे आपल्याला. शोल्डरच्या निम्मे मार्क करायचे. माझं 14.5 आहे तर मी इथे 7.25 वरती मार्किंग करते. शोल्डर डाऊन घ्यायचं आहे 1 इंच. 1 इंच हे सगळ्यांना सारखंच आहे, कोणत्या पण मापाचं असू द्या, सगळ्यांना 1 इंच हे कंपल्सरी आहे. नेक विड्थला आपण इकडे घेणार आहोत 2.5 इंच. 2.5 इंच हे पण सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. दोन्ही मार्क जॉईन करायचे आहेत आपल्याला. आता आपण आर्महोलचं मार्किंग करणार आहोत. आर्महोलचा फॉर्म्युला आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस 0.50 इंच. खाली तुम्हाला मी दाखवलं आहे कोणत्या साईजला कोणतं किती ॲड करायचं आहे ते. माझं येतं आहे 34 इंचाची चेस्ट आहे, त्याच्यामुळे 0.50 इंच ॲड करावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या साईडच्या हिशोबाने ॲड करायचं आहे. मी वरती दिलं आहे तुम्हाला. नंतर आर्महोलचं मार्क केल्यानंतर आपल्याला तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ती आपली चेस्ट लाईन आहे. चेस्टचं मार्किंग करायचं आहे. चेस्ट प्लस लुझिंग आपण 2 इंच ॲड करणार आहोत आणि जे येईल त्याला आपण डिवाइड 4 करायचं आहे आणि मार्क करायचं आहे. माझं इथे 9 इंच येतं आहे. 9 इंच मी मार्क करून 1 इंच मार्जिन ठेवणार आहे कुर्तीला. 1 इंचापेक्षा जास्त नाही ठेवायचं मार्जिन, कारण फिनिशिंग नाही प्रॉपर येत मग जास्त घेतलं तर. इथे आपला नेक डीप जास्त आहे, 6.5 इंचाचं आहे, त्याच्यामुळे शोल्डर उतरण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे आपण आधीच शोल्डर मायनस करून घ्यायचं आहे. तर 2 इंच शोल्डरमधून मायनस करणार आहे मी. तर 14.5मधून 2 इंच मायनस केलं तर 12.5 आलं. 12.5ला डिवाइड 2 करून मी इथे आता मार्क करते. इथे 6.25 वरती मी मार्क करते. हे नेक डीप असेल तर शोल्डर मायनस करणं कंपल्सरी आहे, नाही तर शोल्डर खूप उतरतात मग. 2 इंच मी मायनस केलं आहे. चेस्ट लाईनवर पण तितकंच मार्किंग करून घेतलं आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. आता इथे आपण आर्महोलचं ड्रॉ करणार आहोत. जी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आपण त्याचं आता सेंटर घ्यायचं आहे. सेंटरला तिथे 1/2 इंचावरती आपल्याला आतमध्ये मार्क करायचं आहे आणि इथे 1/2 इंचावरती क्रॉस मार्किंग करायचं आहे. नंतर हे तिन्ही मार्क आपल्याला जॉईन करून घ्यायचे फ्रेंच कर्वनी, म्हणजे इथे आपला आर्महोलचा शेप ड्रॉ होईल, फ्रंट आर्महोल शेप. दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण करा. आता जे शोल्डर आपलं आहे वरती त्याचा आपण मिडल घेणार आहोत. सेंटर घ्यायचं आहे त्याचा. तर तिथून आपल्याला फ्रंट नेक डीपचं मार्किंग करायचं आहे, जे की आहे माझं 6.5 इंच. मी 6.5 इंचावरती मार्किंग करते. आणि शोल्डर टू ॲपेक्सचं पण मार्क करायचं आहे आपल्याला. शोल्डर टू ॲपेक्स माझं आहे 9.5 इंच. तर अर्धा इंच ॲड करून मार्क करायचं. तर ते आलं माझं 10 इंच. नंतर शोल्डर टू आपल्याला स्काल्प लेंथ, म्हणजे जी आपली जी कट असतात कुर्तीला, साईडचे कट, ते तिथपर्यंतचं मार्किंग करायचं आपल्याला. ते माझं आलं इथे 22 इंच. 22 इंचावरती मी मार्किंग केलं आहे. नेक डीपची लाईन मी ड्रॉ करून घेतली आहे. शोल्डर टू ॲपेक्सचं पण मी लाईन ड्रॉ करते. शोल्डर टू ॲपेक्स हे घेणं कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला आर्महोलचा डाट द्यायचा नसेल, जो की पुढे सांगणार आहे मी तुम्हाला कसा घ्यायचा तो, तर तुम्ही नाही तिथे मार्किंग केलं शोल्डर टू ॲपेक्सचं तरी चालेल. आता जी चेस्ट लाईन आहे आपली ती आणि आपली स्काल्प लेंथची जी लाईन आपण ड्रॉ केली त्याचं सेंटर घ्यायचं आहे. ही झाली आपली वेस्ट लाईन. ही आपल्याला वेस्ट लाईन मिळाली आपली. आता वेस्ट लाईनवरती पण सेम मार्किंग करायचं आहे. वेस्ट प्लस लुझिंग ॲड करायचं आपल्याला 2 इंच आणि डिवाइड 4 करून मार्क करायचं आहे. माझं आलं इथे 7.5 इंच प्लस 1 इंच मार्जिन घेतलं आहे मी. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचं वेस्ट जितकं असेल त्याला प्लस मायनस करून काय ते डिवाइड करून तुमचं वेगळं मार्क येईल. हिपला आता जे आपण स्काल्प लेंथची जी लाईन ड्रॉ केली तिथे आपल्याला हिपचं मार्किंग करायचं आहे. तिथे सेम करायचं आहे. हिप प्लस 2 इंच लुझिंग आणि डिवाइड 4 जे मार्क येईल ते मार्क करायचं आणि 1 इंच मार्जिन द्यायचं आहे तिथे पण. आता हे सगळे मार्क केलेले आपल्याला जॉईन करून घ्यायचे.
ही आतमधली लाईन आहे आपली प्रॉपर, जिथे स्टिच करणार आहोत आपण ती, आणि हे 1 इंचाचं मार्जिन आहे. सगळे मार्क आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे. जेव्हा आपण कट लेंथचं मार्किंग केलं होतं तेव्हाच मी खाली इकडे फुल लेंथचं पण मार्किंग करून घेतलं होतं 1.5 इंच ॲड करून. का ते मोबाईलमध्ये कॅप्चर झालं नाही त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही, पण मी तिथे मार्क केलं होतं. आता मी तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. ही फुल कुर्तीची लेंथ आहे, तिथे पण एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि आपण जे हिपचं मार्किंग केलं आहे ते आलं आहे माझं 10 इंचावरती. त्यामध्ये आपण अर्धा इंच किंवा पाव इंच ॲड करून आपण खालच्या लाईनवरती मार्क करू शकतो. मी अर्धा इंच ॲड केलं आहे, 10.5 आणि 1 इंच मार्जिन ठेवून असं मार्क करून घेतलं आहे. आता हे दोन्ही जॉईन करायचेत मार्क, म्हणजे खालचं आपलं पूर्ण रेडी. आता आपल्याला फक्त वरती आर्महोल डार्टचं आपल्याला मार्किंग करायचं आहे, नेकचं मार्किंग करायचं राहिलं आहे. आता आपण जे मायनस केलेलं शोल्डरच्या तिथे मार्क केलं होतं तिथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. यासाठी ग्रीड स्केलचा वापर केला तर कधीही चांगलं, कारण की ग्रीड स्केलमुळे आपण तसं मॅच करू शकतो की वरच्या लाईनवरती ते ग्रीडवरची लाईन ठेवायची, म्हणजे एकदम स्ट्रेट लाईन येते. आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. आपला नेक खूप डीप आहे त्यामुळे आपण वरून पाव इंच मायनस करून घेतो आहे. हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. वरून पाव इंचावरती मी मार्क करते, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. हे वरचं सगळं मायनस होऊन जाणार आहे आणि याच्यामुळे कुर्तीची लेंथ कमी नाही होणार. तुम्ही एक वेळ करून बघा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. अजिबात लेंथ कमी होत नाही एवढं वरती मायनस झालं तरीसुद्धा. आता रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं. रेडी शोल्डर माझं आहे 2 इंच प्लस 1 इंच ॲड करून मी 3 इंचावरती मार्किंग करते. आता नेक विड्थ बघून घ्यायचं आहे किती आलं आहे ते. माझं इथे आलं आहे 3.25. खाली पाव इंच ॲड करून मी 3.5 वरती मार्किंग करते. आता ही माझी नेक विड्थ आहे. इथे मी स्क्वेअर नेकच घेणार आहे त्यामुळे हे माझं नेकचा शेप रेडी आहे. आता आपण आर्महोल डार्टचं मार्किंग करणार आहोत. आर्महोल डार्ट हे सगळ्यांना कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला आर्महोल डार्ट नको असेल तर हे आपलं फ्रंटचं मार्किंग पूर्ण रेडी आहे. आता कट करू शकतात तुम्ही. इथे आर्महोल डार्ट मी 1.25 इंचचा घेणार आहे. 1.25 इंच हे चेस्टपासून आपल्याला वरती आर्महोलच्या लाईनवरती आपल्याला मार्क करायचं आहे, ज्या आर्महोल शेप आपण दिला आहे त्याच्यावरती. आता आपण इथे ॲपेक्स टू ॲपेक्सचं मार्किंग करणार आहोत. ॲपेक्स टू ॲपेक्स माझा आहे 7 इंच, तर त्याला डिवाइड 2 करून 3.5 इंचावरती मी इथे मार्किंग करणार आहे. आपण वरती जे आर्महोल डार्टची मार्क केलं आहे ती आपल्याला इथे जॉईन करायचं आहे, त्यासाठी हे मार्किंग. आता एक लाईन ड्रॉ करायची इथे. आता तिथे आपल्याला 1.25 इंच खाली असं मार्क करायचं दाखवल्याप्रमाणे, कारण 1.25 इंचचा आपला डार्ट असणार आहे. तिथे मार्क केलं आहे मी. आणि जी आपण क्रॉस लाईन ड्रॉ केली आपल्याला त्याचं सेंटर घ्यायचं आहे. सेंटरवरती एक मार्क करायचं आहे. सेंटरचा पण आता परत एक सेंटर घ्यायचं आहे. सेंटरपासून ॲपेक्स पॉईंटपर्यंत परत एक सेंटर. तिथून आपल्याला आता एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची, दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण करा तसंच. आता इकडची लाईन आपल्याला मोजून घ्यायची आहे. आधीची जी लाईन होती आपली ती आपल्याला आता मोजून घ्यायची आहे किती आली ते. आणि सेम तितकंच मार्किंग आपल्याला दुसऱ्या लाईनवरती पण करायचं आहे. आता 1.25 इंचाचा डार्ट आहे म्हणून इथे आपल्याला फिटिंग लाईनवरती 1.25 इंच खाली जायचं आहे, कारण की आपला आर्महोल तेवढं इथे कमी झालं आहे तर ते खाली आपल्याला वाढवावं लागेल. आणि फिटिंग लाईनवरतीच आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करायची. तिथे अशी क्रॉस लाईन आली पाहिजे ती. बघा मी स्केल कशी ठेवली आहे, सेम तशीच ठेवायची आहे. आणि आता ही लाईन पण बरोबर फिटिंग लाईनवरती आपल्याला ॲडजस्ट करून व्यवस्थित ती पण क्रॉस येणार, ती पण क्रॉस लाईनच ड्रॉ करायची आहे. आता इथे आपण नवीन आर्महोलचा शेप देणार आहोत. इथे नवीन आर्महोल शेप येईल आपला. हे डायरेक्ट एकदम खालचं टोक घ्यायचं आहे फ्रेंच कर्वचं.
एकदम छोटासा आर्महोल शेप येईल तिथे. मधलं सगळं मायनस होऊन जाईल. आता हा नवीन आर्महोल शेप आहे. आपण जो हा आर्महोल डार्ट ड्रॉ केला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला स्टिचिंगचं ॲड करायचं आहे. जे स्टिचिंगमध्ये जाईल तिथे मार्जिन ठेवायचं आहे. जे आपण मार्क केलं आता ते कट होईल. पाव इंच, मी पाव इंचवरतीच मार्क केलं आहे. आता फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग आपलं रेडी. आता आपण कट करू शकतो. कट करून घ्यायचं आहे. आता हे फ्रंट पार्टचं आहे आपलं. हे ॲज इट इज कट करायचं. कुठेच काही आपल्याला मार्जिन ठेवायची गरज नाही, कारण जे होतं ते आपण आधीच ॲड करून घेतलं आहे. हे आर्महोल डार्टमुळे फिटिंगला एकदम छान बसते कुर्ती. तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. मी जसं ज्या पद्धतीने सांगितलं आहे सेम त्या पद्धतीनेच तुम्ही तुमच्या मापाची पण कुर्ती स्टिच करून बघा. आणि ज्यांना आर्महोल डार्ट आवडत नसेल त्यांनी याच पद्धतीने कुर्ती शिवली तरी पण त्यांची पण फिटिंग छानच येईल. तरी नाही आवडलं तर नाही आर्महोल डार्ट घेतला तरी पण चालेल, तसं पण करू शकतात. सेम याच प्रोसेसने करायचं. जरी आर्महोल डार्ट तुम्हाला द्यायचं नसेल तरी सेम याच प्रोसेसने पूर्ण कुर्ती स्टिच करायची. तेवढी एक प्रोसेस फक्त स्किप करायची तुम्हाला. आणि बाकी जसं दाखवलं आहे ड्राफ्टिंग कटिंग सेम तसंच करायचं आहे. फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे आपलं. आता इथे मी तुम्हाला दाखवते की ते आर्महोल डार्ट जो आपण घेतला आहे तो जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा तिथे कसा पफ पडेल. ते जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा आपला आर्महोलचं तुम्ही बघू शकता जो शेप आहे तो प्रॉपर येतो आहे. कटिंग केल्यावर आपल्याला असं वाटतं की हे काय असं चुकल्यासारखं दिसतं, पण जेव्हा आपण तो आर्महोल डार्ट स्टिच करून घेऊ तेव्हा तो असं एकदम प्रॉपर शेपमध्येच येणार आहे. बघा तुम्ही शिवल्यानंतर असा येईल तो प्रॉपर एकदम राऊंड. जसा आपला पहिला आधीचा जो होता सेम तसाच येईल. आणि इथे असं छान व्यवस्थित पफ पडेल. डार्ट घेतल्यामुळे इथे पफ पडेल थोडा. फ्रंट पार्ट रेडी झाला. आता आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊ. इथे पण सेम मी डबल फोल्ड कापड घेतलं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे. जसं आपण फ्रंटला केलं होतं सेम तसंच. शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचं आहे. इथे 7.25 इंचावरती 1 इंच शोल्डर डाऊन मार्क करायचं आहे. सगळ्यांना कंपल्सरी हे कोणत्या पण साईडला शोल्डर डाऊन हे 1 इंचच असणार आहे. आणि नेक विड्थला हे आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे, कोणत्या पण साईजचं असू द्या. नंतर एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. आता आर्महोलचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. सेम आपलं जे फ्रंटला आलं होतं तितकंच येणार इथे पण बॅकला पण. 6.25 इंचावरती मार्क करणार आहे मी. हे आर्महोलचं मार्किंग आहे माझं. इथे मी आता चेस्ट लाईन ड्रॉ करणार आहे. इथे पण सेम आपल्याला 2 इंच लुझिंग ॲड करायचं आहे चेस्टमध्ये, वेस्टमध्ये आणि हिपमध्ये पण. इथे पण सेम तेच मार्क येणार जे फ्रंटला आलं होतं. 9 इंच अधिक 1. हे तुमच्या साईजनुसार तुमचं जितकं आलं असेल तितकं तुम्ही मार्क करायचं आहे. आता इथे माझं 7 इंचाचं बॅक नेक आहे, त्याच्यामुळे मी 2.5 इंच मायनस करणार आहे फुल शोल्डरमधून. 2.5 इंच मायनस केल्यावर माझं इथे आलं 12 इंच, जे की माझं आधी 14.5 इंच फुल शोल्डर होतं. त्यातून मी 2.5 इंच मायनस करून 12 इंच राहिलं. त्याचं मी डिवाइड 2 करून मार्क केलं, तर इथे माझं 6 इंचावरती मार्किंग आलं आहे. याला म्हणतात शोल्डर मायनस करणे. शोल्डर मायनस करणं हे खूप कंपल्सरी आहे, नाहीतर शोल्डर खूप उतरतात. सेम आपण फ्रंटला जसा केलं होतं त्याच प्रोसेसने केलं आहे. फक्त मी फ्रंटला 2 इंच मायनस केलं होतं फुल शोल्डरमधून आणि बॅकला मी 2.5 इंच मायनस केलं आहे फुल शोल्डरमधून. इथे आता आपण बॅक आर्महोलसाठी मार्किंग करतो आहे. क्रॉस मार्क हे आपल्या 1 इंचावरती केलं आहे मी. आता आर्महोलचा शेप द्यायचा आहे. हे बॅक आर्महोल आहे.
आता इथे पण आपल्याला शोल्डरचा मिडल घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. तिथून आपल्याला नेक डीपचं मार्किंग करायचं आहे, जे की माझं इथे आहे नेक डीप 7 इंच. 7 इंचावरती मार्किंग करते मी. आणि आपल्याला वेस्टचं मार्किंग करायचं इथे. त्यासाठी आपल्याला फ्रंटचं बघावं लागेल की आपलं फ्रंटला किती होतं. वेस्टचं मार्किंग हे किती आलं होतं आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी मायनस केलं होतं आपण वरती 1.25 इंच डार्टसाठी खाली गेलो होतो. ते 1.25 इंच तेवढं वरती ठेवायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आणि बघायचं आहे की वेस्टचं मार्किंग किती आहे ते. 1.25 इंच वरती ठेवलं आहे मी. आधीच मोजून ठेवलं असतं तर बरं झालं असतं, पण मोजलं नव्हतं, त्यामुळे मी आत्ता मोजलं. जितकं आपलं वेस्टचं मार्किंग आलं आहे तितकं सेम इथे पण आपल्याला ड्रॉ करायचं आहे. मार्क करून घेतलं, आता ड्रॉ करते. ही झाली आपली वेस्ट लाईन. आता फ्रंटला आपण जसं केलं होतं लाईन, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. जे आपण मायनस केलेलं शोल्डर आहे आपलं, तिथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आपल्याला. इथे आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे. अर्धा इंच वरून आपल्याला डायरेक्ट मायनस करून टाकायचं आहे. बॅकला अर्धा इंच मायनस करायचं आहे. फ्रंटला आपण 1/2 इंच मायनस केलं होतं. इथे आपलं नेक डीप 7 इंच असल्यामुळे आपण अर्धा इंच मायनस करतोय. आता रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. 2 इंच माझं रेडी शोल्डर आहे. 1 इंच ॲड करून मी मार्क करते 3 इंचावरती. नेक डीपची लाईन पण मी ड्रॉ करून घेते. आता आपण नेक विड्थ आपण बघून घेऊया किती आलं आहे ते. 3 इंच आलं आहे. 3.5 इंचावरती मी खाली मार्क करते आणि लाईन ड्रॉ करायची. हा पण माझा स्क्वेअर नेकच असणार आहे. बॅक आणि फ्रंट मी दोन्ही स्क्वेअर नेकच घेणार आहे. हा आपला नेक शेप रेडी आहे. आता हा नेक खूप डीप असल्यामुळे आपल्याला वरती अजून 1/2 इंच मार्क करायचं आहे दाखवल्याप्रमाणे आर्महोलच्या बाजूने. आणि क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. वरून आपलं हे सगळं इतकं आता मायनस होऊन जाणार आहे. तरी कुर्तीच्या लेंथमध्ये अजिबात फरक पडणार नाही आहे जरी इतकं सगळं मायनस झालं तरी, कारण ही कुर्ती बॉडीला चिटकून असते, त्यामुळे त्याची लेंथ बरोबरच येणार आहे. आता आपण फ्रंट पार्टला आपण 1.25 इंचाचा आर्महोल डार्ट घेतला होता. त्याच्या निम्मे करून आपल्याला इथे चेस्ट लाईनवरती खाली मार्क करायचं आहे. अर्धा इंचावरती एक लाईन असं येईल मार्किंग माझं. 1.25 इंचाचं निम्मे घेतलं आहे मी इथे. आणि तिथे आता आपल्याला फ्रंट पार्ट डायरेक्ट ठेवायचं आहे. आणि जसं खाली आपल्या फ्रंट पार्टला जसे मार्किंग आहेत सेम तसेच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे. जिथे आपण मार्क केलं तिथून आपल्याला कुर्ती ठेवायची आहे बरोबर दाखवल्याप्रमाणे. आणि आता सगळे आपल्याला आधी आपण अशा पिना लावून घेऊ म्हणजे हलणार नाही. आणि असं मार्क करून घ्यायचं आहे पूर्ण वेस्ट लाईन. ती आपण कट लेंथची जी लाईन ड्रॉ केली आहे सेम आपल्याला आता खाली मार्क करायचं आहे. जसं फ्रंट पार्टला आहे तसं सेम. सगळं मार्क करून झाल्यानंतर फ्रंट पार्ट हा उचलून घ्यायचा आहे आपल्याला बॅक पार्टवरून. आर्महोलचा शेप जो आपण दिला आता नवीन तो व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि जो आधीचा आपला आर्महोल शेप आहे त्याला जॉईन करायचा आहे. नवीन थोडं ड्रॉ करायचं आहे. थोडा खाली जाईल हा, पण फ्रंटला बरोबर मॅच होईल. दाखवल्याप्रमाणे असं तुम्ही पण ड्रॉ करा. याप्रमाणे आपलं पूर्ण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालं आहे. आता कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रंट आणि बॅक पार्ट हे दोन्ही कट करून झालेत आता आपले मेन फॅब्रिकवरतीच. आता डायरेक्ट स्टिचिंग करायला घ्यायचं आहे आपल्याला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्टिचिंग कसं करायचं ते. त्यानंतर मी याच्याखाली प्लाझोचं पण तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. एक पेअर तयार होईल म्हणजे टॉप आणि बॉटमचं. तुम्ही पण ह्या पद्धतीने कुर्ती ट्राय करून बघा. काही प्रॉब्लेम तुम्हाला काही अडत असेल कुठे तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा.
कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही पण कुर्तीचं कटिंग करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग पण शिकणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.